स्वराज्य यात्रेमध्ये आपण सहभागी झालेला आहात. 12 राज्यांमध्ये ही स्वराज्य यात्रा जाते आणि आता हा पुतळा शिवाजी ते महाराज. आम्ही आमचं भाग्य मानतो की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पाथर पुतळा अश्वरूढ पुतळा टोकियोला जाणार आहे आणि त्याचं स्वागत आम्ही मुंबईमध्ये आणि वरळीमध्ये करू शकतो हे आमचं भाग्य समजतो. त्याचा तो काही पॉलिटिकल प्रश्न केला आहे. तर खास करून शिवभोजन थाळी आणि आनंद शिरा हा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कुठेतरी आर्थिक शिस्त लागावा असा मला वाटतं आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल आपण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील एक दिवसाचा बंद ठेवला होता. साधारणपणे 1,00,000 कोटीची बिल अजून थकलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेची पण बिलं अजून राज्य सरकारकडून बाकी आहे. मग ते मध्यभोजनचं असो किंवा शालेय शिक्षणाचं असो, अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारने पैशाचं बंद केलेल्या आहेत. एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल जी आम्ही सुरू केली होती, आपण पाहत असाल 5 रुपयात आपण सगळ्यांना जेवण द्यायचो. मग ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात. हे सगळं जे आपण सेवा पुरवू शकत होतो. आनंदाचा शिरा देखील आपण पाहिलं असेल, त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये घटनाबाह्य सरकारमध्ये. आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्यावर उधळपट्टी करायची, बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची. हेच आता भाजपचं सरकार करत आहे. नाही, 1,00,000 कोटीची तूट भरून काढण्यासाठी अशा प्रकारे काही योजनांना ब्रेक लावावा लागणार. लाडकी बहीण योजनेवर विशेष खर्च होतोय. ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साथी आहेत सोबती आहेत जे भ्रष्टाचार करत असतात त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची जी तिजोरी ती खाली होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे की एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सिटी यांना बसवलेला आहे. प्रताप सरनाईक यांना अपेक्षा होती की आपल्याला करावं. त्या मला एक तुम्ही सांगा की MSRTC आता ही माहिती थोडी माझ्याकडे येत आहे. MSRTCचं जे बसेसचं विकत घेण्याचा निर्णय झाला तो 11 तारखेला झाला. 10 तारखेला मंत्रिमंडळाचं एक्सपेन्शन झालं, विस्तार झाला. त्यानंतर कॅबिनेट मंत्री MSRTCचे अध्यक्ष म्हणून तिथे बसले होते का, हे योग्य आहे का, हे मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला जर सांगावं. आणि एक चांगली गोष्ट आहे की जर तिथे कोणी अधिकारी बसत असेल आणि थोडी शिस्त लावत असेल, पण अजूनही एसटीचे दर आम्ही चक्काजाम देखील केला होता मराठवाड्यामध्ये. एसटीचे दर आपण पाहताय, निवडणूक वेगळी पण एक्झामच्या आधी लगेच हे करतायत. म्हणजे निवडणुकीच्या पुरतं सगळं काही थांबवलेलं असतं, पण आता एक्झाम येणार, लोक गावी जाणार, त्याच्या आधी दरवाढ होते. हे काय योगायोग आहे की ठरवून सरकारने केलेले भाजपच्या? मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय शिंदे गटावर धक्का मानला जातोय, कारण अगोदर पालकमंत्री पदावरून केला धक्के अजून मिळणार होते ना, ते जाऊ देतो. जास्ती काही त्याच्यावर मी टोपविस्फोट करत नाही. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे या कुटुंब न्यायालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा निर्णय आलेला आहे, कुटुंब न्यायालयात दिलाय. कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे. धक्कादायक आहे. एखाद्या मंत्रिपदावर असली बसलेली व्यक्तीवर हे सगळं तोटाकडून देखील आपण पाहतोय की ताशारे ओढले जात आहेत. पण मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कुठच्याही गोष्टी जात कशा नाही. आणि जसं मी सांगितलं ना, बीडचा जो प्रकार होता तो काही आम्ही त्यांच्यासाठी न्याय तर मागतच आहोत देशमुख परिवारासाठी, परंतु हे देशमुख भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांची मर्डर होऊन देखील जर भाजपचाच कार्यकर्ता आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर अजून कोण आहे हा विचार देखील आपण करावा. रस्ते काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते आतापर्यंत 26% झालेलं आहे. हे आकड्यामध्ये पण तफावत आपण मागच्या 2 वर्षात कदाचित सगळे कंटाळला असाल, जेवढ्या वेळा मी ही पत्रकार परिषद घेऊन रस्त्यांचा घोटाळा लोकांसमोर आपल्याच माध्यमातून आणला आणि आपले खास आभार मानतो की ती बातमी आपण सर्वांनीच तशीच्या तशी दाखवली. आपल्याला आठवत असेल जेव्हा हे दोन्ही घोटाळे मी लोकांसमोर आणत होतो 15 जानेवारी 2023 रोजी आणि नंतर देखील, तेव्हा पण सांगितलं होतं की रस्ता घोटाळा आहे. एक मी आभार मानतो जे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक्सपोज केले, त्यांचा खोटारडेपणाने एक्सपोज केला. जे सांगत होते की 2 वर्षात आम्ही मुंबईला खड्डेमुक्त करू, मी सांगत होतो की शक्य नाहीये आणि होऊ शकत नाही. आज आपण पाहतोय त्या बजेटमध्ये अर्थसंकल्पात सांगितलं गेलं की 26%च रस्ते झालेले आहेत. मुंबईत आपण पाहतोय सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत. सिव्हर लाईनसाठी असेल, अजून काही काही गोष्टींसाठी असेल, एक सुद्धा रस्ता पूर्ण झालेला दिसत नाही. माझं चॅलेंज तर हे आहे की 26% पण रस्ते पूर्ण झालेले नाहीयेत. 5%हून जास्ती कुठेही रस्ते पूर्ण झालेले नाहीत. पर्यावरणासाठी 113 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र रस्ते जे खोदून ठेवलेले आहेत मुंबईमध्ये जागोजागी, यामुळे मोठं प्रदूषण होतं. बघा, मुंबईत पर्यावरण जर आपण खरोखर त्याच्यावर बोलायचं असेल, चर्चा करायची असेल तर एक तर सखोल चर्चा त्याच्यावर झाली पाहिजे. आम्ही तयार आहोत काही आमच्या ज्या सूचना आहेत त्या करण्यासाठी, कारण आम्हालाही वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुंबईचं पर्यावरण हे सुधारलं पाहिजे. त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन, ह्याच्यावर आपण काम सुरू केलं पाहिजे. जो क्लायमेट ऍक्शन प्लॅन आम्ही त्यावेळी 2021-22 साली बनवला होता. त्याचसोबत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे तुम्ही घनकचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे कर लावताय, अदानी कर आमच्यावर लावताय, पण अदानी कर लावण्याच्या ऐवजी घनकचऱ्याचा तुम्ही वेळेवर उचलला, विलगीकरणासाठी आम्हाला मदत केली, तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या आपण टाळू शकतो.
तिसरं म्हणजे जो कचरा जाळला जातो अनेक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स मध्ये देखील आपण पाहतोय आणि बिल्डिंगांमध्ये जाळला जातो तो रोखणं गरजेचं आहे. चौथं म्हणजे मोटर व्हेकल मधून जो प्रदूषण आपण पाहतोय, ठीक आहे आता कोर्टाने पण त्याच्यावर लक्ष घालणं सुरू केलेलं आहे. पण आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2021 ची जी आणली होती तशीच आता 2025 पासून पुढे काही महत्वाची ही इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसीमध्ये दुरुस्ती करून अपडेट करून त्याच्यात आणलं पाहिजे. मुंबई महापालिकेनं अभियंता भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे, परंतु जे सेंटर आज आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी जाऊन आयुक्तांना भेटून आले, महानगरपालिका आयुक्तांना भेटून आले. जे सेंटर्स आहेत आपण पाहाल काही फोटो जे माझ्याकडे आलेले आहेत त्या लोकांकडून जे एक्झामसाठी बसत आहेत अतिशय भयानक आहेत. काही ठिकाणी फक्त एक पत्र आहे, कुठेही काही लीक होऊ शकतं, कॉपी होऊ शकतं. कॅफे नाही एकदमच भयानक जागी त्यांनी निवडलेल्या आहेत आणि खरोखर मुंबई महानगरपालिका एवढी 2 वर्षात तिथे महापौर नसताना आणि नगरसेवक नसताना खालच्या पातळीला जाऊ कशी शकते हा एक विचार येतो मनात. सर बीएमसीनी रेल्वेचे देखील पैसे थकवले. रेल्वेला पैसे द्यायचं काय कारण आहे हे देखील रेल्वेने सांगणं गरजेचं आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला देतो उदाहरणं. एक तर डिलाय रोडसाठी आम्ही 90 कोटी बीएमसी कडून दिले होते. त्याच डिलाय रोडसाठी रेल्वेने 3 वर्ष लावले, 2दा काम चुकवलेलं आहे. गोखले रोडचं ब्रिज रेल्वे आणि बीएमसीची सांगड होती, तिथे देखील आपण आधीच पैसे दिले होते, ते देखील अजून दिले नाहीत. रेल्वे कधीही मुंबई महानगरपालिकेच्या कामांना किंवा काही विनंती असतील त्यांना कधीही पुढे येत नाही. मग ते कल्वर्टचं क्लिनिंग असो, पावसाळ्याच्या वेळी असो किंवा ज्या ट्रेन झडकतात पावसाळ्यामध्ये तेव्हा काढायला पण आपल्याला कधी कधी देत नाही. असंच करत असताना रेल्वेने मुंबईमध्ये काय भूमिका घ्यावी. आता तुम्ही आठवत असेल रेल्वेलाच आपण बुलेट ट्रेनसाठी बीकेसीचा भूखंड मुंबईने दिलेला आहे, फुकटात दिलेला आहे. 5,000 कोटीचा भूखंड फुकटात दिलेला आहे. पण तिथेच जो माहीम कॉजवेवरनं आपण वांद्र्याकडे जातो त्या ब्रिजमध्ये 3 पिलर टाकायला 900 कोटी मागितले होते रेल्वेने. कशासाठी द्यायचे 900 कोटी. आणि रेल्वे नक्की काय करते मुंबईमध्ये आपण पाहतोय रोज चिंगराचिंगरी सुरू आहे. सेफ्टीमध्ये अजूनही काही चांगलं दिसत नाहीये. मुंबईकरांना पर्याय नाही म्हणून आपण 55 ते 60 लाख लोक रेल्वे वापरतोय. ठीक आहे ती वेळेवर सुविधा आपली देते, रेल्वेचे आपले कामगार आहेत, रेल्वेचे ड्रायव्हर आहेत, ते खूप चांगली सुविधा देत असतात. पण रेल्वे मंत्रालय काय करते याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. सर हे